वाईट आहे पण खरं आहे. जर तुम्हाला जीवनात जगायचं असेल ना, तर तुमचा स्वभाव चांगला बनवण्यापेक्षा वाईट बनवा. दुसऱ्याला एक्सप्लेनेशन देण्यात वेळ घालवल्यापेक्षा स्वतःला घडवण्यात वेळ द्या. कारण लोक फक्त इथे ऐकायला बसलेले असतात, तुम्हाला घडवण्यासाठी नाही. कोणाला विश्वासात घेऊन नंतर त्याचा विश्वास तोडणं हे खूप मोठे पाप असते. सर्वात जास्त दुःख आपल्याला आपल्याच माणसाची वागणूक देते. कधी कधी संकटात आपल्याला जास्तीत जास्त तेच लोक मदत करतात ज्याची आपल्याला कधी कल्पनाही नसते. जर कोणाचा तुम्हाला खूप दिवसानंतर मेसेज आला तर त्याला रिप्लाय पण खूप दिवसानंतरच द्या. कोणाला फोनमध्ये ब्लॉक करून काहीच होत नाही. त्रासातून बाहेर निघण्यासाठी त्या नात्याला मनातून ब्लॉक करावं लागतं. जे लोक तुम्हाला म्हणतात माझ्याजवळ टाईम नाही, खरी गोष्ट तर ही आहे त्यांच्या खास नात्याच्या लिस्टमध्ये तुमचं नावच नाही. जीवनात नेहमी बोलत राहिलं पाहिजे, नाहीतर लोक तुमची स्वीकृती मानते. प्रत्येक गोष्टीत आनंद नसतो मिळत, आपल्याला प्रत्येक गोष्टीत आनंद शोधावा लागतो. जीवनात आपलं मत मांडणं खूप महत्त्वाचं असते, नाहीतर तुम्ही शांत राहाल आणि लोक आपली मनमानी करत राहील. मूर्ख व्यक्ती स्वतःचं तर नुकसान करतोच, पण जो त्याची मदत करतो तो त्याचं सुद्धा नुकसान करतो. म्हणतात की धर्मापेक्षा पैसा मोठा असतो, परंतु मंदिरात लवकर दर्शन मिळण्यासाठी पैसाच भरावा लागतो. म्हणतात की पैशापेक्षा जास्त मोठा माणुसकी असते, परंतु ज्या वेळेस गरज पडते तेव्हा माणुसकीपेक्षा जास्त पैसाच आठवतो. पुस्तके सुद्धा माझ्यासारखी आहे, भरपूर शब्द आहे परंतु खूप शांत आहे. आवश्यक नाही की आपण सगळी गोष्ट पुस्तकातूनच शिकलं पाहिजे. काही गोष्ट आपल्याला आपली माणसं सुद्धा शिकून जातात. कोणत्याही व्यक्तीला जर तुम्ही जास्त सुधारण्याचा प्रयत्न कराल तर तो व्यक्ती तुमचा शत्रू होईल. आता काहीच जरी ठीक नसलं तरी पण सगळं ठीक आहे असं बोलण्याची सवय झाली आहे. स्वतःला एवढं कमजोर नका करू की तुम्हाला दुसऱ्याच्या आधाराची गरज पडेल. एवढ्या सादगीनं नका भेटू कोणाला, कारण की हे जग अलग आहे आणि लोक अलग आहे. घटिया लोकांची सर्वात मोठी ओळख हीच असते की तुम्ही त्यांना जेवढी जास्त रिस्पेक्ट द्याल तो तुम्हाला तेवढा जास्त त्रास देईल. आजकाल लोकांसोबत तुम्ही जेवढं जास्त चांगलं वागाल, लोक तुम्हाला तेवढं जास्त वेड समजेल. कोणाशी नातं तोडायला कारण नाही लागत, परंतु ज्याला नातं तोडायचं आहे तोच व्यक्ती कारण शोधून काढतो. तोडून टाका ते नातं जे तुमच्या हिश्श्याचा वेळ दुसऱ्याला देत असेल. एक काळ असा होता की जेव्हा मी हसून उठायची, परंतु आता खूपदा स्माईल न देताच रात्र होते. एकटं राहायला शिका, कारण एकटं राहणं तुम्हाला हे शिकून देते की तुमच्याजवळ तुमच्या स्वतःपेक्षा काहीच नाही. त्याला सोडून देणंच चांगलं राहते ज्याला तुमची किंमतच माहीत नाही. कधीच कोणाला खास नका बनू, कारण सगळ्या प्रॉब्लेमची सुरुवात इथूनच होते. तुमची परिस्थिती आता कितीही चांगली का ना असू द्या, परंतु स्वतःला नेहमी वाईट परिस्थितीसाठी तयार ठेवा. वेळ आणि भाग्य हे दोन्ही परिवर्तनशील आहे, त्याच्यावर कधीच गर्व करू नका. कोणाला जर आपलं मानायचं आहे तर मनापासून माना, कारण खोटी नाती मनातील पूर्ण आनंद खतम करून टाकते. काही लोक चपलासारखे असतात, सोबत तर चालतात परंतु मागून चिखल उडवतात. शांत राहणंच चांगलं आहे, कारण सगळ्यात जास्त चुका माणसाचं तोंडच करते. माणूस जेव्हा विश्वास करतो तेव्हा तो दगडांना सुद्धा पुजतो, परंतु तो स्वतःच दगड होतो जेव्हा त्याचा विश्वास तुटतो. जेव्हा खरं काय आहे हे माहीत असते तेव्हा खोटं ऐकण्याची वेगळीच मजा असते. इज्जत कधीच व्यक्तीची नसते, इज्जत गरजेची असते. गरज संपली, इज्जत संपली. पैसा असला तर जग आपल्याला स्वर्ग वाटतो, परंतु पैसा नसला तर हेच जग आपल्याला नरक वाटतो. तुम्हाला आमचे विचार कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद.